महिलांचे मानधन फार कमी आहे, तर त्यांचे मानधन वाढीकरता आणि जे कम्युनिटी रिसोर्स सेंटर आहे त्याच्या अंतर्गत आमचे CRP आहे, CRPचं उमेदला 6,000 रुपये मानधन त्या CRPना काम करण्याकरता दिलं जाते, पण आमच्या CRPना नाही आहे. तसेच ज्या आमच्या बचत गटाच्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना उमेदचे जे बचत गट आहे तिथे 30,000 रुपये RF दिला जातो फिरता निधी, पण आमच्या महिला आर्थिक विकास मंडळाचे जे बचत गट आहेत त्यांना फिरता निधी दिला जात नाही. तर त्याच्याकरता पण आमचं मागणं आहे की 30,000 रुपये प्रत्येक बचत गटाला RF फिरता निधी द्यायला हवा. परत मानधनात वाढ हवी, भविष्य निर्वाह निधी हवा आमच्या महिलांना, जेणेकरून उद्याचं भवितव्य त्यांचं काही खरं नाही आहे. जर एखादी महिला ॲक्सिडेंटमध्ये मरण पावली तर त्यांना विमा नाही आहे, तर त्या विम्याबाबत आहे भविष्य निधी त्यांना महिलांना मिळाला पाहिजे. हे मुख्य आमचे उद्देश आहे आणि ते गव्हर्नमेंटने आम्हाला मदत करावी हा दृष्टिकोन आहे की जेणेकरून आम्हाला बिझनेस प्लॅन तयार करावा लागतं आणि तो बिझनेस प्लॅन सक्सेस झाला त्याच्यावरच आमचे मानधन अदा केले जातात. हे अदा करण्याची कुठलीही जबाबदारी गव्हर्नमेंट घेतलेली नाही आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आम्हाला कुठलाही निधी दिला जात नाही. जो बिझनेस प्लॅन अचिव्हमेंट केला असेल त्याच्यावरच आमची स्वतःची कमाई करणं आहे आणि ज्या संस्थेचे लोक काम करत आहेत कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर त्यांचे मानधन काय आहे. तर एकूण आमचा उद्देश आहे की ज्या मागण्या आहेत त्या गव्हर्नमेंटने आम्हाला तो निधी देण्यात यावा, कमीत कमी 25 लाख रुपये तरी वार्षिक, जेणेकरून आमच्या ज्या संस्था आहेत तर त्या चांगल्या वायबल होतील आणि मानधनात वाढ होईल, भविष्य निर्वाह निधीची पण सुविधा होईल आणि विमा पण त्याला लागू होईल आणि बचत गटांना फिरता निधी सुद्धा 30,000 रुपये मिळेल. हे असे मुख्य उद्देश आम्ही इथे धन्यवाद. 6% व्याजदर पण 5% व्याजदर पण मग 1992 पासून सतत कार्य जे सरकार ते गणेश सरकार यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून हे आंदोलन सुरू आहे. 2002 ला युनेस्कोने हे जागतिक धरोहर म्हणून डिक्लेअर केलं महाबळी महाराज. आता जागतिक धरोहर जगाला माहिती आहे तो लोकांचे भाग आहे, परंतु ते ज्या प्रकारे ते सगळं कर्मकांड सुरू आहे त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे निराशाजनक अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी पुस्तक लिहून महाबळी महाविहार हे नुसतं धोक्याचं आहे हे त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि 12 फेब्रुवारी 2025 पासून